स्वामी म्हणतात, बाळा क्षण गमावू नका, कारण दैवी भेट वस्तूंचा मार्ग या संदेशातूनच तुला आता मिळणार आहे। तू एकटा नाहीस माझ्या लेकरा। ज्या वाईट गोष्टींना तू सामोरे गेलास आता त्याच्यापासून तुझी सुटका होणार आहे। होय बाळा, जेव्हा तू नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्या मनातील नकारात्मक विचार असतात, जसे की देवा हे होईल की नाही, असं होईल का, मी हे पूर्ण करू शकेल का। जर का तू मनामध्ये शंका घेऊन आमचे नामस्मरण करशील तर तुझ्या मार्गात कायमच अडचणी येत राहतील माझ्या लेकरा। त्यामुळे तू आमच्यावर विश्वास ठेव आणि तुझे सगळे निशंक आमच्यावरती सोपव आणि तुझे सत्कर्म तू करीत राहा। बिनधास्तपणे तू एक एक पाऊल पुढे टाक। होय बाळा, मनातले सर्व काही तू यावेळी जे काही विचार करत आहेस त्यात जर काही निगेटिव्ह विचार असतील तर तू ते याच क्षणी मनातून काढून टाक, कारण देव जिथे येतात तिथे कशाचीही कमतरता भासत नाही। तुम्ही इच्छिलेले सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल, पण तुमच्या देवावरती विश्वासही हा दृढ असायला हवे। होय बाळा, तुम्ही जेव्हा पूर्ण श्रद्धेने विश्वासाने देवाचा धावा करता तेव्हा देवही त्याचे चमत्कार आशीर्वाद तुमच्याकडे पाठवू इच्छितात। बाळा, तुझ्यासाठी ईश्वर आता ते द्वार उघडू इच्छितात ज्यातून तुझ्यासाठी खूप काही समृद्धीचे, आनंदाचे, आशीर्वादाचे तुझ्यासाठी त्यातून आशीर्वाद दिले जाणार आहे। माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हा स्वामी माऊलींचा आशीर्वाद हवा असेल तर लगेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करून होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका। स्वामी समर्थांचे हे नित्य विचार आचरणात आणले तर आपले आयुष्यच बदलून जाईल। स्वामींना साक्ष ठेवून आजपासून तुम्ही स्वामींनी दिलेली शिकवण अंमलात आणा, नक्कीच तुमचे जीवन आनंदी होईल। घराघरातल्या भिंतींवर सुविचार, तसबिरी, प्रत्येक विचार लावलेले असतात। ते का बरं लावलेले असतात तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावेत म्हणून, परंतु आपले त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन जातात। मात्र कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पाहावे, त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो, जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंती सुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा आपल्याला भास होतो। प्रत्येक घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे कोणतेही कारण असो तुम्ही चिडू नका, रागावू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा। त्रास फक्त तुम्हालाच, मनशांती सुद्धा तुम्हालाच। विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे। म्हणून तुम्ही विचार बदला, नशीब नक्कीच आपोआप बदलणार आहे। त्यामुळे तुम्ही चांगले राहा, पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा। सहमत असाल तर होय स्वामी राया असे टाईप करून हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा। हे विचार नित्य आचरणात जर का तुम्ही आणले तर आपले आयुष्य बदलून जाईल। आजच्या काळात क्षणाक्षणाला लोकांना राग उफाळून येतोय, भांडण तट्टे होत आहेत, अपशब्द काढले जात आहेत, वैरभाव निर्माण होतो आहे। रागारागात आपले आणि दुसऱ्याचे मन स्वास्थ्य बिघडते आहे आणि वरचेवर मनस्ताप, रागवण्याच्या गोष्टी करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार इत्यादी अनेक आजारांना शरीरात स्थान मिळते आहे। नंतर आमरण गोळ्यांचा ससेमिरा सुरू होतोय, अकाली आजार, शस्त्रक्रिया, मृत्यू ओढावतो आहे। हे प्रकरण तिथे थांबत नाही तर पुढची पिढी तो वैरभाव सुरू ठेवते आणि हे दुष्ट चक्र सुरूच राहते। यासाठी वरील स्वामींनी सांगितलेल्या सुविचार जर तुम्ही रोज ते आपल्या जीवनात आचरण आणले, कोणतेही कारण असो, छोटे किंवा मोठे, रागवू नका। राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते, परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते। सरावाने राग नियंत्रणात आणता येते, त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे। रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो, अपशब्द काढतो, जे ध्यानी मनीही नसते तेही आपण बोलून जातो। त्याचा परिणाम म्हणजे तो क्षण निसटून जातो, मग शब्द मागे राहतात। त्यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा, विचार करा। विचार कसला तर खरेच रागवण्याची गरज आहे का, माझ्या रागवण्याने काही बदल होणार आहे का, रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का, इत्यादी जरी गोष्टींचा तुम्ही विचार केला तरी तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल।
मन शांत होईल। एखाद्या वेळेस तुम्हाला हे जमले की कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवू शकाल, रागावरती तुम्ही कंट्रोल करू शकाल। त्याचा तुम्हालाही त्रास होणार नाही आणि इतरांनाही त्या गोष्टीचा त्रास होणार नाही। या स्वामींनी सांगितलेल्या गोष्टींचे जर शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावित आहे, ते म्हणजे विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे। म्हणून सर्वप्रथम तुम्ही विचार बदला, नशीब नक्कीच बदलेल। आपले विचार आपला आचार घडवतात। अति अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चातापाला कारणीभूत असते। म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे। आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील तर त्यांना तुम्ही तिथेच आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केले पाहिजे। आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात। म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे। त्या विचारांवर शांतपणे विचार आपण करायला पाहिजे। आपोआपच आपल्या स्वभावात, कामात आणि आयुष्यात बदल घडू लागेल आणि याबरोबरच नशीब हे आपलं नक्कीच बदलणार। स्वामींची ही शिकवण आपण लक्षात ठेवूया आणि जास्तीत जास्त ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया। करून पहा, नक्कीच तुम्ही आनंदी जीवन, यशस्वी जीवन जगाल। सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूची घंटी देखील दाबा आणि जगाची माऊली माझी स्वामी आई असे टाईप देखील करा। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आज मी स्वतः तुम्हाला सांगत आहे, तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणांमध्ये परिवर्तनाची, आशीर्वादाची मोठी संधी घेऊन येत आहे। त्यामुळे पुढील 5 मिनिटे हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक। होय माझ्या लेकरा, मला माहीत आहे की तुम्ही किती रडला आहात। हरकत नाही, कितीही वाईट वेळ असू दे, तुला कितीही अडकलेली कामे वाटू दे, सर्व काही मी आता चांगलेच करणार आहे। आता तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा। फक्त हे माझे वाक्य तू तुझ्या लक्षात ठेव। सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। स्वामी माऊली म्हणतात, माझ्या लेकरा, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला समजते रे। तुम्ही नामस्मरण करता, मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे। तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो। फक्त तुमचा विश्वास माझ्यावरती असू द्या। होय बाळा, स्वामी माऊली म्हणतात, तू कितीही मोठ्या अडचणीत सापडू दे, फक्त मला मनापासून तू हाक मार, मी तुझ्या पाठीशी नक्कीच उभा असेल। होय बाळा, माझ्यावरती तू विश्वास ठेव, तू कर्म चांगले कर, या जगात काहीच तुझं नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा। कलियुग चालू आहे, त्यामुळे तुम्ही सर्व वाईट आणि धूर्त कपटी लोकांपासून जपून राहा। कोणाच्याही वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही माझ्या लेकरा, कारण तुमचा करता करविता तुमच्या पाठीशी उभा आहे। तुम्ही फक्त स्वामी आईंच्या पायावरती निशंक सोपवा आणि तुमचे कर्म चांगले करत राहा। कर्माच्या रवीने तुम्ही तुमचे आनंद हे घुसळून घ्या। नक्कीच स्वामी माऊली तुमचा साथ देणार आहे। कोणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल, तर फक्त तुम्ही तिथे शांत राहा। फक्त शांत राहणेच तिथे सर्वोत्तम आहे, कारण जर जळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझून जाते। त्यामुळे तुम्ही कोणाचाही विनाकारण त्रास करून घेऊ नका। दुर्लक्ष करा अशा लोकांना, काढून टाका अशा लोकांना आपल्या आयुष्यातून। होय बाळा, माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा त्याचा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा त्याचा लोभ। ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया तुम्ही जिंकू शकाल, अगदी आपल्या स्वकीयांविरुद्ध सुद्धा। फक्त आपल्या परमेश्वरावर, आपल्या स्वामी माऊलींवर आपला विश्वास असायला हवा। जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता, तसेच तुम्ही तुमच्या देवावरती, स्वामी आईवरती तुम्ही विश्वास ठेवा आणि बघा। जसे मुलांचा आपल्या आईवर विश्वास असतो, तसेच श्री स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा। स्वामी कोणतेही संकट तुमच्यापर्यंत येऊच देणार नाही। स्वामी माऊली नेहमी म्हणत असतात की माझ्या लेकरा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। त्यामुळे उगाची भीतोसी, भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या समोर, तुमच्या विरोधात उभे आहे, त्यावेळेस जगाकडे पाठ तुम्ही फिरवा आणि तुम्ही स्वामींचे नामस्मरण डोळे बंद करून घ्या।
संपूर्ण जग तुमच्या मागे दिसेल. फक्त हे तुम्ही तुमच्या वाईट क्षणी तुम्ही करून पहा. जो व्यक्ती विचारमग्न झाला आहे तो कुणाला प्रभावित करू शकतो, पण त्यासाठी तुमचे विचार हे चांगला पाहिजे. होय माझ्या लेकरा, दुःखात देवाला आठवण्याचा हक्क त्यांनाच असतो ज्यांनी सुखात त्याचे आभार मानलेले असतात. त्यामुळे सुख असो वा दुःख, आनंद असो वा कोणतीही परिस्थिती, तुम्ही देवाला विसरू नका. संयम ठेवा आणि स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवा. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक सोपवून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होणार आणि ती स्वामी माऊली नक्कीच पूर्ण करणार. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जेव्हा जेव्हा आम्हाला स्वामींची आयुष्यात आवश्यकता असते, गरज असते, तेव्हा तेव्हा ते नक्कीच आपल्यासाठी धावत येतात. इथे पाहिजे तो विश्वास. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते ते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य. त्यामुळे तुम्ही कर्म करत राहा, नक्कीच स्वामींची साथ तुम्हाला मिळणार. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नका. रानातले तण पिकाचा नाश करतात आणि मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करत असतात. आणि स्वामींचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करत असतात. त्यामुळे तुम्ही स्वामींचे नामस्मरण प्रत्येक क्षणाला करा. पहा, प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने जगाल, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सुद्धा. स्वामी माऊलींवरती तुम्ही विश्वास ठेवा. आणि काही गोष्टी असतात त्या आपण कोणालाच सांगू शकत नसतो, त्यावेळी तुम्ही ती गोष्ट फक्त स्वामींना सांगून बघा. तुमचे मन नक्कीच हलके होईल आणि त्यातून तुम्हाला मार्ग सुद्धा सापडेल. ज्यावेळी तुम्ही काळोखात असाल त्यावेळी स्वामी माऊलींची साथ तुम्हाला मिळणार आहे. स्वामी माऊलींची सावली तुमच्या पाठीशी असणार आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. फक्त स्वामी त्यावेळेस तुमचा हात पकडतील. तुम्ही कोणाचाही आधार मागू नका. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा जर स्वामींनी सांगितलेला आशीर्वाद रूपी संदेश तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला, ह्या प्रेरणादायी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. बाजूची घंटी देखील तुम्ही दाबायला विसरू नका. स्वामी सेवा आणि मी गॉड इज ग्रेट असे टाईप देखील करा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. माऊलींची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही. स्वामी माऊली, स्वामी आई आपली साथ कधीच सोडणार नाही. ती कायम लेकरांच्या पाठीशी असते. आशीर्वाद रूपी संदेश ती आपल्याला सांगत असते, मार्गदर्शन आपल्याला देत असते. श्री स्वामी समर्थ.